जर क्रोनिक लिव्हर डिसीज असेल तर मॅक्झिमम पेशंटला ते 10 to म्हणजे असा एक ब्रॉड स्पेक्ट्रम आहे त्याचं 10 to 30% पेशंटला आपण इसोफेजियल व्हायरसेस निघतात. पण गॅस्ट्रिक व्हायरसेस रिलेटिव्हली कॉमन असतात. 5 to 10% पेशंटलाच हे गॅस्ट्रिक व्हायरसेस होतं आणि जर त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ब्लिडिंग होण्याची रिस्क जास्त असते आणि ती स्पेशली इसोफेजियल व्हायरसेस म्हणजे GOV1 मध्ये जर ब्लिडिंग गॅस्ट्रिक इसोफेजियल व्हायरसेस असेल त्याच्यामध्ये जर रक्ताचे उलटे जर आले तर ते कमी प्रमाणात असतं पण ते एवढं लिथल नसतं म्हणजे ते जीवघेणे ठरत नाही. पण गॅस्ट्रिक व्हायरसेस मध्ये जर ब्लिडिंग झाली तर ते जीवघेणे ठरण्याची रिस्क जास्त असते. 1 आणि 2 हे GO1 GO2 हे दोन प्रकारचे असतात. ह्या पेशंटला GOV2 होते जे की रिलेटिव्हली रेअर आहे. इसोफेजियल व्हायरसेस कॉमन असतात आणि ते पण GOV2 जे आहे गॅस्ट्रिक व्हायरसेस ओनली किंवा गॅस्ट्रिक व्हायरसेस जास्त आणि ते कुठल्यामुळे एक रिलेटिव्हली रेअर आहे. CLDचे पेशंटमध्ये ज्यांचं लिव्हर डॅमेज आहे किंवा ज्यांना पोर्टल हायपरटेन्शन आहे ते रिलेटिव्हली रेअर असतात. असे पेशंट आपल्याकडे येतात पण हे तेवढे कॉमन नाही म्हणजे दुर्मिळ असतात आणि बऱ्याच जणांना माहीत नसल्यामुळे हैदराबादला जा किंवा मग मुंबई पुण्याला जा असंच पेशंटला सांगण्यात येतं. नमस्कार, मी डॉक्टर प्रणव अंजारी, न्यूरो अँड व्हस्क्युलर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट तज्ञ आहे आणि आज आपण टॉपिक देतोय की नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रिक व्हायरसेस, ब्लिडिंग गॅस्ट्रिक व्हायरसेस म्हणजेच स्टमकच्या ज्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे जे रक्तस्राव होतो, रक्ताच्या उलट्या होतात त्या बिनटाकेच्या दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलेल्या ऑपरेशननी करण्यात आलेल्या त्या शस्त्रक्रियेबद्दल त्याला पार्टो आणि कार्टो अशा शस्त्रक्रिया म्हणतात ज्यामध्ये व्हस्क्युलर प्लग आणि लिव्हर डिसीज झाल्यामुळे त्यांना पोर्टल हायपरटेन्शन आणि पोर्टल हायपरटेन्शनमुळे गॅस्ट्रिक व्हायरसेस झाले होते. पोर्टल हायपरटेन्शन आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे ते गॅस्ट्रिक व्हायरसेस फुटले आणि त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे त्यांना हिमोग्लोबिन कमी झाले. त्यांना तिथे परभणी येथे ब्लड देण्यात आले आणि त्यांना ते आपल्याकडे आले असता त्यांना CT स्कॅन करून आपण ते निदान झाले आणि त्यांना आपण ते जे आहे ही शस्त्रक्रिया पार्टो आणि कार्टो ही बिनटाकेची शस्त्रक्रिया जागेतून एखाद्या बारीक नसेमधून हे जे आहे गॅस्ट्रिक व्हायरसेस आपण ते व्हस्क्युलर प्लग आणि प्लॅटिनमच्या कॉइल्स टाकून आपण त्या रक्तवाहिनी आपण त्या सील करून टाकल्या किंवा बंद करून टाकल्या. त्यामुळे हे भविष्यामध्ये ह्या रक्तवाहिन्या फुटून रक्ताच्या उलट्या होणे, रक्तस्राव होणे हा आपण हे अवॉइड करता आला आपल्याला आणि त्यांना एक प्रकारे आपल्याला जे आहे जीवघेणं हे जे ठरलं असतं ते आपण ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली, यशस्वी झाली आहे.